आशितोष शशांक शेखर चंद्रमौली चितंबरा, कोटि कोटि प्रणाम शंभू, कोटि कोटि प्रणाम दिगंबरा. श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. ओम उमा पार्वती पते हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो. भगवान शिव हे अत्यंत भोळे देव मानले जातात, म्हणून त्यांना भोळा शंकर म्हणतात. ज्या घरात भगवान शिवाची पूजा अगदी नित्य नियमानुसार केली जाते, तिथे शुभ आणि समृद्धी वास करते. महादेवांच्या कृपेने त्या घरात सदैव सुख समृद्धी नांदत असते. अशी मान्यता आहे की भगवान शिव लवकर प्रसन्न होतात. भगवान शिवाच्या भोळ्या स्वभावामुळे भक्ताला ते सदैव सुखी ठेवतात, परंतु भगवान शिव यांना क्रोध देखील लवकर येतो. त्यामुळे भगवान शिवाच्या पूजेमध्ये चुका करणे टाळले पाहिजे. म्हणून भगवान शिवाच्या पूजेचे मासिक शिवरात्र किंवा प्रदोष सोमवार या दिवशी विशेष नियम कोणते आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत. या नियमांचे पालन करून पूजा केली, उपाय केले तर निश्चितच आपल्याला पूजा केल्याचे पूर्ण फळ मिळते आणि भगवान शिवाचा अखंड आशीर्वाद मिळतो. आपल्याला अकाल मृत्यू कधीही येणार नाही आणि तुमच्यावर येणारे सर्व संकट भगवान शिव स्वतः निरसन करतील. भगवान शिवशंकरांच्या भक्ताच्या जीवनात कधीही विस्मरण, दुःख, दुर्दैव येत नाही. आपल्या आयुष्यात जर आपण एखाद्या समस्येला तोंड देत असू तर भगवान शिवशंकरांसारखा दुसरा पर्याय असू शकत नाही. तुम्ही भगवान शिवशंकरांच्या अनेक मंत्रांचा जप करू शकता. शंकरांच्या पंचाक्षर मंत्र ओम नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने तुम्हाला केवळ तुमच्या आतच नाही तर तुमच्या सभोवतालीही आनंद वाटतो. सनातन परंपरेत जरी शंकरांची उपासना अगदी सोपी मानली गेली आहे, कारण भगवान शिवशंकर आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा फक्त पाणी आणि काही पाणी अर्पण करून पूर्ण करू शकतात. पण त्यांच्या पूजेशी संबंधित काही विशेष नियम आहेत. प्रत्येक शिवभक्ताने नेहमी पाळावे. सोमवारी, प्रदोषला, शिवरात्रीला भगवान शिवशंकरांची पूजा अशी करावी. सोमवार, प्रदोष, शिवरात्र भगवान शिवशंकरांना समर्पित आहे. या दिवशी लवकर उठून स्नान करा आणि शिवमंदिरात जा आणि भोलेनाथाला दूध पाण्याने अभिषेक करा. यानंतर देवी पार्वती आणि नंदीलाही गंगाजल आणि दूध अर्पण करा. भगवान शंकरांना भांग, धतुरा, बेलपत्र इत्यादी मनोभावी पाने अर्पण करा. तूप आणि साखरेपासून बनवलेली एखादी वस्तू भगवान शिवशंकरांना प्रसाद म्हणून अर्पण करा. नंतर शिवचरित्र आणि आरती करा. असे म्हटले जाते की या दिवशी पती पत्नीने एकत्र पूजा करावी. यामुळे वैवाहिक जीवन आनंदी राहते, सुखमय राहते. शिवलिंग हे नेहमी पवित्र स्थानी आणि ईशान्य दिशेला आपले पूजेचे स्थान बनवावे आणि त्याच ठिकाणी बसून पूजा करावी. लक्षात ठेवा की शिवलिंग हे साधनेसाठी आहे, तुमच्या घराची शोभा वाढवण्यासाठी नाही. त्यामुळे शिवपिंडीचे निमुळते टोक उत्तरेकडे असावे. शिवपूजेमध्ये कधीही हळद कुंकूचा वापर करू नये. भगवान शिवाला भस्म आवडते, त्यामुळे भगवान शिवाच्या शिवपिंडीवर नेहमी भस्म लावावे. जर तुम्ही या नियमाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही पुण्याऐवजी पापात सहभागी होऊ शकता. तर मैत्रिणींनो बघा, उद्या 18 नोव्हेंबर वार मंगळवार या दिवशी आलेली आहे कार्तिक महिन्यातील मासिक शिवरात्र. शिवरात्र, प्रदोष, सोमवार आणि प्रदोष हे भगवान शिवशंकरांना अतिशय महत्त्वपूर्ण आणि फलदायी फल देणारे दिवस मानले जातात. या दिवशी स्त्रियांनी व्रत केले तर त्यांच्या वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होऊन पतीची भरभरून प्रगती होते, तसेच सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही महत्त्वाचे उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असे उपाय सांगणार आहे. उद्या मंगळवारच्या दिवशी शिवरात्र आलेली आहे, तर तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण शिवलिंगावरती अर्पण करा ही एक वस्तू. एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घरात चहूबाजूने पैसा हा येऊ लागेल. घरातील गरिबीही नष्ट होईल. तर अशी कोणत्या वस्तू आहेत शिवपिंडीवर अर्पण करायच्या आहेत, कोणत्या वेळेत करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. बघा, शिवपुराणामध्ये असे म्हटले आहे की तुम्ही तुमच्या घरामध्ये रोज दीप प्रज्वलित करता. मग तो दिवा तांब्याचा असो, पितळेचा असो, स्टीलचा असो किंवा मातीचा असो. 5 दिवे असो किंवा 1 दिवा तुम्ही घासून स्वच्छ पुसून तो दिवा प्रज्वलित करता. शिवपुराणातील विष्णू पुराणामध्ये असे म्हटले आहे की विष्णू पुराणामध्ये दिव्याची महिमा आपण वाचतो ऐकतो तेव्हा मध्ये वर्णन केले येते की दीपदिव्यामध्ये एवढे बल असते की रोज दिवा प्रज्वलित केला जातो. भगवंतासमोर रोज तो दिवा
प्रत्येक वेळेस उतरवला जातो त्या दिव्यामध्ये एवढे बळ येते की जर एखादा व्यक्ती आजारी असेल, त्या व्यक्तीला कितीही दवाखाने केले, त्या व्यक्तीचा आजार संपत नसेल, तर तो तुमचा दिवा देवघरामध्ये मासिक शिवरात्रीला प्रज्वलित केलेला आहे. तो दिवा थंड झाल्यानंतर तो दिवा पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने त्या व्यक्तीला अंघोळ करायला चालू करा. येणाऱ्या शिवरात्रीपर्यंत त्या व्यक्तीला कितीही मोठ्यातील मोठा आजार असो, तो आजार हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. एवढे बल त्या दिव्यामध्ये असते. फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवून हा उपाय तुम्ही नक्की करा. मासिक शिवरात्री दिवशी फक्त एक बेलपत्राला मधल्या पानाला चंदन आणि मध्यभागी मध लावा. भगवान शिवशंकरांना अर्पण केल्याने त्या व्यक्तीचे भाग्य कितीही विपरीत चालू असो, कितीही कठीण असो, 2 ते 3 महिन्यामध्ये दुर्भाग्यातून भाग्यात बदल होतो. प्रत्येक महिन्यामध्ये शिवरात्र येते. शिवपुराणामध्ये असे म्हटले आहे की या शिवरात्रीला केलेली मनोकामना भगवान शिवशंकर येणाऱ्या शिवरात्रीपर्यंत पूर्ण करतात. तुमच्या मनामध्ये कुठलीही अभिलाषा ठेवून, मनातील कुठलीही इच्छा ठेवून फक्त प्रदोष काळामध्ये भगवान शिवशंकरांना शिवपिंडीवर एक काळे मिरी आणि 7 काळे तीळ आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन मनातील जी काही इच्छा आहे ती भगवान शिवाला मनापासून सांगावे आणि अर्पण करावे. बघा, या शिवरात्रीला मागितलेली मनोकामना येणाऱ्या शिवरात्रीपर्यंत पूर्ण होणे. श्रद्धा आणि विश्वास फक्त ठेवा. जर तुम्हाला या शिवरात्रीला वेळ मिळाला, मोका मिळाला, तर तुमच्या घराच्या आजूबाजूला भरपूर पांढरे फुले असतील तर ती फुले भगवान शिवशंकरांच्या शिवपिंडीवर, त्या पांढऱ्या फुलाने भगवान शिवशंकरांच्या शिवपिंडीवर शृंगार करा. जलाधारीवर सुद्धा शृंगार करा. बघा, तुम्ही शिवरात्रीचे व्रत करा अगर नाही करा, ते व्रत तुम्हाला प्राप्त होईल, परंतु जी तुमची मनोकामना आहे ती मनोकामना सुद्धा पूर्ण होईल. प्रत्येक शिवरात्रीला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये किंवा रात्री 9 नंतर या 2 वेळेला, हे 2 एवढे वेळ असे आहेत की शमीच्या पानाला हळदीमध्ये बुडवून जो व्यक्ती भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती अर्पण करतो, त्या व्यक्तीच्या घरामध्ये कितीही संपदेची, ऐश्वर्याची, धनाची कमतरता भासत नाही. माता लक्ष्मी सदैव त्या घरामध्ये पाणी भरते असे म्हटले जाते. मासिक शिवरात्री किंवा मासिक प्रदोषला जर अखंड फक्त 3 तांदूळ भगवान शिवशंकरांच्या शिवपिंडीवर, घरच्या घरी शिवपिंडीवर अर्पण केले, तुमची कितीही कठीणातील कठीण, किती मोठ्यातील मोठी मनोकामना पूर्ती इच्छा असेल, ती इच्छा पूर्ण होत नसेल, तर प्रदोषला किंवा शिवरात्री दिवशी शिवपिंडीवरती, जिथे जगतजननी जगदंबा मातेचे स्थान आहे, हस्तकमल आहे, तिथे एक अखंड तांदूळ अर्पण करावा. जिथे भगवान शिवशंकरांची जलाधारी आहे, त्यांचे चरण आहेत, जिथून पाणी खाली पडते, तिथे एक अखंड तांदूळ अर्पण करावा. आणि जिथे भगवान शिवशंकरांचे शिवलिंग आहे, त्याच्यावरती एक अखंड तांदूळ अर्पण करावा. असे केल्याने तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल, ती इच्छा लवकर पूर्ण होते. तुम्ही नोकरीसाठी खूप प्रयत्न करता, इथे तिथे फिरता, तुमची मुले खूप किरकिर करतात, हट्टीपणा करतात, अभ्यास करायला सांगितला की उलट बोलतात, सुलट बोलतात, तर मासिक शिवरात्री दिवशी फक्त एका दिव्यामध्ये 2 वाती शिवशक्ती अशा लावून त्या दिव्यामध्ये अखंड अक्षता टाकून तो दिवा प्रदोष काळामध्ये बेलपत्राच्या झाडाखाली प्रज्वलित करा. असे केल्याने तुमची इच्छापूर्ती लवकर पूर्ण होते, नोकरीमध्ये यश मिळते, तुमची मुलं सर्व ऐकतात. जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी चाललेला आहात आणि ते काम पूर्ण होण्यासाठी तुमच्या मनामध्ये कुठेतरी हुरहुर लागत असेल, तर भगवान शिवाचे नाव घेऊन फक्त कच्च्या दुधामध्ये काळी मिरी बारीक करून टाकावी. हे मिक्स केलेले दूध श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत बेलपत्राच्या झाडाखाली मनोभावे अर्पण करावे. असे केल्याने तुमचे ते काम पूर्ण होते. फक्त श्रद्धा आणि विश्वास मनापासून ठेवा. शिवरात्र, मासिक प्रदोष आणि सोमवार कधीही जप करताना रुद्राक्षाच्या माळेने जप करावा. असे म्हटले जाते की रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शिवशंकरांच्या अश्रूपासून झाली आहे. परंतु हे लक्षात ठेवा की तुम्ही ज्या माळेने भगवान शिवशंकरांचा महामंत्र जपता, ती माळ कधीही गळ्यात घालू नका. हा नियम आवर्जून लक्षात ठेवावा. तसेच कधीही जमिनीवर बसून महादेवांची साधना करू नये. त्यांच्या पूजेत सुद्धा मुद्रा वापरावे. शक्य असल्यास त्यांच्या आसनावर बसून शिवाची पूजा करावी. पूजेत नेहमी स्वतःची मुद्रा वापरावी. दुसऱ्याच्या आसनावर बसून पूजा करू नये. या दुसऱ्याच्या हराने शिवमंत्राचा जप सुद्धा करू नये. भगवान शिवशंकरांच्या पूजेमध्ये तिळाचे फूल आणि चंपा हे फूल अजिबात वापर केला जात नाही, परंतु तिळाच्या तेलाचा वापर केला जातो. हे लक्षात ठेवावे की तिळाचे फूल आणि चंपा हे महादेवांच्या पूजेमध्ये कधीही वापर केला जात नाही. या गोष्टीची तेवढी काळजी घ्यावी. बघा, शिवरात्रीला आणि प्रदोषला विशेष करून भगवान शिवाला अतिशय प्रिय असलेले बेलपत्र आणि शमीपत्र
अर्पण करण्याचे हे नियम आहेत. बेलपत्र हे नेहमी स्वच्छ असावे, त्याला कुठेही छिद्र नसावे. छिद्र असलेले बेलपत्र शिवपिंडीवर अर्पण करू नये. जर तुमच्याकडे कमी बेलपत्र असतील तर तुम्ही जेवढे आहेत तेवढे अर्पण करावे, मात्र छिद्र असलेले बेलपत्र कधीही अर्पण करू नये. स्वच्छ आणि सुंदर असलेले बेलपत्र शिवपिंडीवर अर्पण करावेत, यामुळे भगवान शिव लवकर प्रसन्न होतात. जेव्हा तुम्ही भगवान शिवाची पूजा कराल तेव्हा बेलपत्र आणि शमीपत्र शुद्ध पाण्याने धुवून देठाचा जाड भाग, ज्याला वज्र म्हणतात, तो तोडून शिवलिंगावर पान उलट अर्पण करा. हा नियम अतिशय महत्त्वाचा आणि विशेष असा फलदायी आहे. मासिक शिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळामध्ये तांदूळ, दूध आणि चांदीचे दान करा. असे केल्याने तुमच्या जीवनात सुख, शांती येईल आणि आर्थिक समस्या दूर होईल. असे म्हणतात की सूर्य मावळल्यानंतर दूध, दही दान केले जात नाही, पण दूध हे भगवान शिवाला प्रिय आहे, त्यामुळे दूध दान केले तर ते अतिफलदायी मानले जाते. सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी आणि शिवरात्रीला रुद्राक्ष शिवमंदिरामध्ये जाऊन दान करा, म्हणजे शिवपिंडीवर अर्पण करावा. हा उपाय केल्याने पती पत्नीच्या नात्यात गोडवा येतो. तसेच शुद्ध म्हणजे कच्च्या दुधामध्ये केशर मिक्स करून शिवपिंडीवर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत अर्पण करा. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये कितीही अडथळे असतील, दुःख असेल, ते दुःख संपण्याचे नाव घेत नसेल तर ते अडथळे, दुःख दूर होतात. तर मैत्रिणींनो, ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. तर व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की टाईप करा. धन्यवाद.